नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू पीवायक्यू ह्या सिरीजमध्ये. आजचा प्रश्न बघा. तसा प्रश्न सोपाच आहे आणि हिस्टॉरिकल मटेरियलिझम ही तर संकल्पना कार्ल मार्क्सची अत्यंत फेवरेट आहे आणि म्हणूनच एक्झामिनरची पण अत्यंत फेवरेट आहे. दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी ही संकल्पना आपल्याला परीक्षेत असतेच. काय आहे ऐतिहासिक भौतिकवाद किंवा हिस्टॉरिकल मटेरियलिझम? कार्ल मार्क्स इतिहासाचा विचार करत असताना असं म्हणतो की इतिहासाचे वेगवेगळे युग असतात. एक युग होतं दासत्व युग, ज्याच्यात मालक आणि दास ही संकल्पना होती. दुसरं युग होतं सरंजामशाही युग, की ज्याच्यात सरंजाम आणि भूदास ही संकल्पना होती. तिसरं युग आहे भांडवलशाही युग, ज्याच्यात भांडवलदार आणि कामगार ही संकल्पना होती. म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या युगांमध्ये जो समाज आहे तो ह्या वेगवेगळ्या 2 गटांमध्ये विभागणी होती. हे 2 गट कशी ठरवली कार्ल मार्क्सने? तर जी उत्पादनाची संसाधनं होती, त्यांची मालकी ज्याची असायची तो अर्थातच मालक वर्ग होईल आणि त्या संसाधनांवर काम करणारा जो होता तो कामगार वर्ग. तो जेव्हा दासत्व युग होतं, सरंजामशाही युग होतं, ह्या युगामध्ये काही प्रत्येक वेळेस हा आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग यांच्यात भांडणं होती असं अजिबात नाही. कदाचित दुरावा असेल, पण भांडणं नव्हती किंवा संघर्ष नव्हता. कारण शोषण पण तितकं नव्हतं. पण जेव्हा हा संघर्ष शिगेला पोहोचतो भांडवलशाही युगामध्ये, तेव्हा सामाजिक बदल होत असतो आणि सामाजिक बदल होताना नवीन युगाची स्थापना होईल. तो म्हणजे साम्यवादी युग असं कार्ल मार्क्स म्हणतो. म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय? फिवरबॅक आणि हेगल यांच्याकडनं ही संकल्पना कार्ल मार्क्सने बॉरो केली असं आपण म्हणू शकतो. हेगलकडनं द्वंद्वात्मकता ही संकल्पना घेतली आणि फिवरबॅककडनं भौतिकता. तर द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणजे संघर्ष हा इतिहासाला लागू करून इतिहास प्लस द्वंद्वात्मक भौतिकवाद तयार झाला तुमचा ऐतिहासिक भौतिकवाद. तर आणि त्याच्यातून ऐतिहासिक भौतिकवादातून होतोय तुमचा सामाजिक बदल आणि त्याचद्वारे तयार होते साम्यवादी युगाची स्थापना. आय होप हे समजलं असेल. नसेल समजलं तर मी आहेच. ओके. थँक यू सो मच.